नासिक में अभिनेता राहुल सोलापुरकर के छत्रपति शिवाजी महाराज पर दिए गए बयान को लेकर कांग्रेस आक्रामक हो गई है। कांग्रेस कार्यकर्ताओं ने भद्रकाली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराने की मांग की। पुलिस ने आश्वासन के बाद कार्यकर्ताओं को वहां से हटा दिया। नासिक में अभिनेता राहुल सोलापुरकर के छत्रपति शिवाजी महाराज पर दिए गए कथित बयान को लेकर कांग्रेस ने कड़ा विरोध जताया। इस विरोध के चलते कांग्रेस कार्यकर्ता नासिक के भद्रकाली पुलिस स्टेशन पहुंचे और बयान के माध्यम से मामला दर्ज करने की मांग की। कांग्रेस कार्यकर्ताओं ने पुलिस से मांग की है कि राहुल सोलापुरकर के खिलाफ तत्काल कार्रवाई की जाए। पुलिस ने कांग्रेस कार्यकर्ताओं को आश्वासन दिया कि शाम तक उनकी शिकायत दर्ज की जाएगी और मामले में आवश्यक कानूनी कदम उठाए जाएंगे। पुलिस ने इस आश्वासन के बाद काँग्रेस कार्यकर्ता थाने से हटाए गए। 2 दिवसापूर्वी एका पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये अभिनेता राहुल सोलापुरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलं। आपण सर्वांनी बघितलं की आग्र्याच्या सुटकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लाच दिली असं घाणेरडं वक्तव्य राहुल सोलापुरकरांनी केलं। आपण सर्व, मी असेल, माझे पिढीतला असेल, मागचे असेल, आपण असाल, सर्वजण आग्र्यातून सुटका हा धडा आपल्याला इतिहासामध्ये शाळेमध्ये शिकवला जातो का, तर आपल्या भविष्यातील पिढीवर त्याचे संस्कार, छत्रपतींचे संस्कार व्हावे। आग्र्याची सुटका म्हणजे गनिमी कावा आणि त्या गनिमी कावाचे दाखले आपल्या इंडियन आर्मीने सुद्धा अनेकदा घेतलेले आहे। अशा छत्रपतींचा इतिहासाबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केले जाते। तुमच्या माध्यमातून मी सांगतो की हे केवळ त्यांच्याकडनं चुकून झालेलं नाहीये, याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे। या राहुल सोलापुरकरला एक तर सध्या अभिनय करायला कुठली जागा नाही, त्याला चित्रपट नाही, नाटकं नाही, परंतु आपल्या TRP वाढवायला आणि ज्यांची प्रेरणा या राहुल सोलापुरकरने घेतलेली आहे, यांनी प्रेरणा घेतली आहे, ज्या व्यक्ती याला महान वाटतात, ज्यांचा इतिहास माफीचा आहे, ज्यांचा इतिहास हेरगिरीचा आहे, ज्यांनी इंग्रजांची हेरगिरी केली, यांची प्रेरणा या राहुल सोलापुरकरांनी घेतलेली आहे। मग अशा यांच्या प्रेरणादायींचा इतिहास पुसण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय। महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही। सरकारने सुमोठो गुन्हा त्याच्यावर देशद्रोहाचा दाखल करायला पाहिजे होता। छोट्या मोठ्या नेत्यावर जर आपण वक्तव्य केलं तर नोटिसा येतात, लिगल नोटिसा येतात, सोशल मीडियाचे अकाउंट सस्पेंड केले जातात, गुन्हे दाखल केले जातात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याचा अजूनही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे। खरं तर छत्रपतींचा काळ असता तर त्याचा आत्तापर्यंत कडेलोट झाला असता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून या राहुल सोलापुरकरवर देशद्रोहाचा गुन्हा ताबडतोब सरकारने दाखल करावा आणि ज्यांची प्रेरणा यांनी घेतलेली आहे, ज्यांनी हेरगिरी केली आहे, ज्यांनी माफी मागितलेली आहे, अशा या राहुल सोलापुरकरचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्र सहन करणार नाही। याच्या आधी पण अशा प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, याच्या पुढे आता आम्ही सहन करणार नाही। याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ते राहुल सोलापुरकरला फिरू देणार। तुम्ही आता निवेदनात दिले आहे, आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलेलं आहे। आदरणीय PI एका आणि वरिष्ठ अधिकारी सगळे बंदोबस्तात आहे, मोर्चा आलेला आहे म्हणून, परंतु आमचं त्यांचं आत्ता दूरध्वनीवर बोलणं झालेलं आहे। त्यांनी आम्हाला 100% खात्री दिलेली आहे आणि संध्याकाळी ते आमच्याकडनं फिर्याद लिहून घेतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कारण कायद्याचा अभ्यास आम्ही पण केलेला आहे, आम्हालाही माहिती की तो गुन्हा दाखल होतो, त्याच्यामुळे संध्याकाळी आज गुन्हा दाखल होईल अशी आम्हाला आशा आहे।